नमस्कार. खंड 23वा भीष्मपर्व भाग पहिला. आज आपण ऐकणार आहोत भूमीपर्व भाग 9. धृतराष्ट्र म्हणतो, अरे संजया, मला सांग, या भरतवर्षाची आणखीन माहिती. ज्याला प्राप्त करण्यासाठी कुरुक्षेत्री हे मूर्ख लोक एकमेकांना मारण्यासाठी जमा झालेले आहेत, ज्यामध्ये माझ्या मुलाला दुर्योधनाला विशेष रस आहे, त्यामध्ये पांडवांनासुद्धा तितकं स्वारस्य आहे, त्यामुळे मला विवंचना सतावत आहे. इथे संजय सांगतोय, ऐका, मी काय सांगतोय ते. प्रथम लक्षात घ्या की पंडूंची मुलं त्याबाबत स्वारस्य धरून आहेत असं समजणं अयोग्य होईल, परंतु दुर्योधन मात्र त्याबाबत पुरता गुंतलेला आहे हे निश्चित सांगतो. त्याच्याबरोबर शकुनी आणि इतर कौरवसुद्धा त्याच्यात गुंतलेले आहेत. त्या भागावर ताबा असलेले इतर राजेसुद्धा त्यात सत्तेसाठी गुंतलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगतो भारत म्हणून जो प्रदेश आहे त्याबद्दलची विशेष माहिती. या भूमीवर देवांचा राजा इंद्र याला खास आकर्षण आहे. त्याप्रमाणे मनूलासुद्धा हा प्रदेश आवडतो. शिवाय विवस्वताचा मुलगा वैन्याचा पृथू, ययातीचा इक्ष्वाकू, अंबरीश, मंदात्री, नहुष, मुचुकुंड, उशीनराचा मुलगा सिवी, रशव, इला, राजा नग, कौशिक, अजिंक्य गधी, सोमक, राजा दिलीप अशा अनेक सामर्थ्यवान क्षत्रियांना हा प्रदेश आकर्षित करत आलेला आहे. यानंतर मी तुम्हाला त्या प्रदेशाची माहिती सांगणार आहे, जशी मला समजली आहे तशीच. ऐका ती. भरतवर्षातील काल पर्वत आहे असे महेंद्र, मलय, सह्य, शुक्तिमत, रक्षावत, विंध्य, परिपत्र असे ते 7 आहेत. त्या प्रमुख पर्वतांशिवाय अनेक छोटे मोठे डोंगर तिथे आहेत. त्यामुळे त्यामध्ये खोल दर्या, नद्यांची खोरं, सपाट भाग असं बरंच काही आहे. त्यात विविध जमातीचे लोक वास्तव्य करून असतात. त्याचप्रमाणे सुसंस्कृत आणि म्लेच्छ लोकसुद्धा इथे राहत आहेत. अरे कौरवा, त्या लोकांच्या चालीरीतीसुद्धा विविधच आहेत. त्या भरतवर्षात अनेक नद्या, अनेक झरे आहेत. त्याचं पाणी ते लोक वापरतात. त्यामध्ये विशेष उल्लेख करायच्या अशा ज्या नद्या आहेत त्या नद्या म्हणजे गंगा, सिंधू, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, यमुना, धृषद्वती, वापी, विपाशा, स्थूलवलुका, वेत्रावती, कृष्णा, वेण्णा, इरावती, वितस्ता, पयोशिनी, देविका, वेदास्पृता, वेदवती, त्रिदिवा, इक्षुमलवी, कराशिनी, चित्रवाह, चित्रसेना, गोमती, धूतपदा, गंडकी, कौशिकी, निश्चित्रा, कृत्या, निशिता, लोहतारिणी, राशसी, शतकुंभा, शरयू, चर्मवती, वेत्रावती, हस्तिसोम, दिसा, शरश्वती, वेण्णा, भीमरथी, कावेरी, चुलुका, शतवला, निवारा, महिला, सुप्रयोगा, पवित्रा, कुंडला, रजनी, पुरामालिनी, पूर्वभीम्रा, वीरा, भीमा, ओघवती, पलासिनी, पापहरा, महेंद्रा, पातालवती, करिशिनी, असेंती, कुशचिरा, मकरा, प्रवरा, मोहा, हिमा, धृतवती, पूर्ववती, अनुष्णा, सैव्या, तापी, सदनिरा, अदृश्या, कुसाधरा, सदाकांता, शिवा, वीरावती, वत्सु, सुवत्सु, कंपना, हिरमवंती, वरा, पंचमी, रथचित्रा, ज्योतिरथा, विश्वामित्रा, कपिलंजला, उपेंद्रा, व पहला, कुचिरा, मधुवाहिनी, वनदी, पिंगळा, वेन्हा, पुंगवेहना, विदाशा, तम्रा, कपिला, शालू, सुवर्णा, वेदस्वा, हरीश्वरा, शिंध्रा, पिश्चला, भागध्वजा, सोना, चंद्रमा, दुर्गा मंत्रशीला, ब्रह्मपुत्रा, ब्रह्मवोध्या, बृहद्वती, यवक्षा, रोहिणी, यमव नदी, सुनसा, तामसा, दासी, वसा, वरुणा, असी, नीला, ध्रुमती,
पर्णसा, पोमसी, वृषभा, ब्रह्ममध्या, बृहधनी अशा विविध नावांच्या लहान मोठ्या नद्या भारतवर्षात आहेत. त्याशिवाय सदो निर्मया, कृष्णा, मंदगा, मंदवाहिनी, महागौरी, दुर्गा, चित्रोपला, चित्ररथा, मंजुला, वाहिनी, मंदाकिनी, वैतरणा, कोसा, महानदी, शुक्सिमती, अनंगा, पुष्पापवेणी, उत्पलवती, लोहित्या, करतोया, वृषसभ्या, कुमारी, ऋषिकुला, मरीषा, सुपन्या, सरवसंगा. त्यांच्या पाण्यामुळे भारतवर्षाचं जीवन समृद्ध झालेलं आहे. त्याशिवाय आणखीन असंख्य नद्या नाल्या आहेत ज्यांची गणनाच सांगता येत नाही, करताच येत नाही. मला जेवढ्या आठवल्या तेवढ्यांची नावं मी सांगितली. आता जे भाग आहेत त्यांची नावं सांगतो, मला आठवतील त्याप्रमाणे. त्यात प्रमुख आहेत कुरु, पांचाल, सल्व, मद्रेय, जंगल, सुरसेना, कलिंग, वोधा, मल, छेड्डी, करुष, भोज, सिंधू, पुलिंदक, उत्तमा, दर्शन, मेकल, उत्कल, पांचाला, कौसिज, निकरप्रिष्या, धुरंधर, सोधा, मद्रभुजिंग, काशीस, जठारा, कुरुकस, कुंतीज, अवंती, दुलरी कुंती, गोमंत, मंडक, शंधा, विदर्भ, रूपवहिका, अश्वका, पणशुराष्ट्रा, गोपराष्ट्र, करित्य, अधिराजया, कुलध्य, महाराष्ट्रा, केरला, वरत्रस्य, अपवाहक, चक्र, वक्रतोपा, शक, विदेही, मगध, श्वक्षका, मलय, विजया, अंग, वंग, यक्रीलोम, सुदेला, प्रंद्रास, महिका, शशिक, वल्लिक, वतधन, अभिर, कलकजोक्ष, अपरंत, परंत, पहनभास, चर्ममंदास, अतिविशिखर, मौभूत, उपव्रती, अनुउपव्रती, सौराष्ट्र, केकय, कुत, महेय, कक्षास, समुद्र निष्कुट, आंध्र ही त्या प्रदेशात राहणाऱ्या जमातींची नावं आहेत आणि ते प्रदेश त्यांच्या नावानेच ओळखले जातात. इतर जमातींची नावं अशी आहेत: अनगमल, मनवंज, प्रविशेय, भार्गव, पुंड्र, किराट, सुदेशन, यमुनी, शक, निषाद, अनर्थ, नैरित, दुर्गल, प्रीतमस्या, कुंतल, कुशल, त्रिगर्त, इजक, कन्याकगुणा, तिलभर, समीर, मधुमत्त, सुकंदक, काश्मीर, सिंधू सौवीर, गंधर्व, दर्शक, अभिसर, उतल, शैवल, वल्लिक, दर्विस, वनवर्दव, कौरव्यास, सुदमन, सुमालिक, वध्र, करिशक, कलिंद, उपत्यक, वतयन, रोमन, कुसविंद, कच्छ, गोपालकच्छ, कुरुवर्णक, किराट, वरवसास, सिद्धा, वैदेह, ताम्रलीप, औंद्रसी, पौंड, सैसिक, पर्वतेय. याशिवाय आणखीनही काही देश आहेत. ते दक्षिणेला आहेत. ते असे: द्रविड, केरलीय, प्राच्य, मुशिक, वनवाशिक, कर्नाटक, महिषक, विकल्पी, मूषका, झिल्लिक, कुंतल, सौरिंदास, नलकन, कुंतकट, चोल, मलवयक, समंग, कर्का, अंगर मरीष, समंग, कर्का, कुकर, ध्वाजिनी, उत्सव, शंकेती, शल्वसेनी, वकस, कोकर, पश्री, लमवेगवास, विंध्यचौलक, पुलिंद, वल्वक, मावळा, वल्लव, तनवल, सनीय, अलिद, पशिवत, तनया, सुलन्य, ऋषिक, कंक, तेलंगण, उत्तर तेलंगण. आता उत्तरेकडील जमातीत म्लेंछ, कौर, यवन, चिनी, कंबोजी, दारुण म्लेंछात आहेत. सुकृतवाह, कुलथ, त्यानंतर हूण, फारसी, रोमन, चिनी. दशमलिक आहेत. त्यात क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र वर्णाचे लोक आहेत. त्याशिवाय आहेत शूद्र, अभीर, दर्द, काश्मीरी, पट्टण, पट्टण म्हणजे पठाण, खासी, अत्रेय, भारद्वाज, स्तनपोषिक, पोषक,
कलिंग आणि किराटांच्या विविध जमाती पण आहेत. तोमर, हंसमार्ग, करमंजिक ह्या चीन राज्य पूर्वेकडे आहेत तर उत्तरेकडे पण आहेत. थोडक्यात म्हणजे मी आपल्याला त्या त्या भागातील लोकांची नावं सांगितली आहेत. त्यांच्या नावावरूनच त्या प्रदेशांना ती नावं मिळालेली आहेत. ह्या प्रदेशातील जमिनी विकसित केल्या तर एखाद्या सतत दूध देणाऱ्या गायीसारखाच हा भरतवर्ष आहे. शूरवीर राजे या वर्षासाठी लढतच असतात. ज्याला तो मिळेल तो जगावर राज्य करेल. इथेच आपण भूमीपर्व भाग 9 संपवणार आहोत. भाग 10. धृतराष्ट्र पुढे विचारतात, अरे संजया, मला आता सांग, भीष्म कसे शिखंडीनी मारले रे? माझे पिताश्री जे इंद्रासारखे शूर होते त्यांच्या रथातून का कोसळले? भीष्मांचा पाडाव झाल्यावर माझी मुलं कशी रे काम करणार? भीष्माचार्यांच्या मृत्यूच्या वार्तेने मी फार दुःखी झालेलो आहे. आता शत्रूंवर कसं माझं सैन्य चाल करून जाईल? कोण त्यांची बाजू घेईल? कोण त्यांच्याप्रमाणे आगेकूच करेल? कोणते शूर योद्धे त्याच्यावर चाल करून जात होते? कोण पंडूंच्या मुलांच्या प्रतिकाराला कसे तोंड देत होते? त्यांच्या बाणांच्या वर्षावापुढे पांडवांचं सैन्य कसं लढत होतं? अरे संजया, पांडव शंतनूच्या मुलाला विरोध करत होते ते मला सांग. त्या अजिंक्य भीष्माला पंडूंच्या मुलांनी कसं हरवलं तेही मला सांग. त्यांच्या भाग्यात असा मृत्यू कसा आला जो शत्रूंचा नाश करण्यासाठी जन्मलेला होता? 10 रात्री त्याने पांडवांच्या फौजांचा धुव्वा उडवला होता, जे एक अवघड काम होतं. 10 लक्ष योद्धे त्यांनी एकट्याने मारलेले होते. असा तो योद्धा आत्ता जमिनीवर पडलेला आहे हे मला सहनच होत नाही आहे. जसा काही एखादा मोठा वृक्ष कोसळावा ना, तसं ते झालेलं होतं. अशा महायोद्ध्याला पांडव कसे रे मारू शकले ते मला सांग. पांडव भीष्माशी कसे लढले ते मला सांग. त्याच्याजवळ द्रोण होते, कृप होते, असं असताना पांडव त्याला कसे छेदू शकले? अश्वत्थामा कुठे होता? भीष्म जो अतिरथ म्हणून समजला जात होता तो अशा प्रकारे कसा रे मेला? ज्याला देवसुद्धा मारू शकत नव्हते त्याला तो शिखंडी कसा काय मारू शकला ते मला सांग. भीष्म जो रामाच्या बरोबरीचा म्हणून समजला जात होता, जो रामाने सुद्धा हरलेला नव्हता, तो इंद्राच्या योग्यतेचा योद्धा अशा रीतीने कसा मेला ते मला समजतच नाही आहे. अरे अरे अरे, हे कसं रे झालं? महारथांच्या घराण्यात जन्मलेला तो अशा प्रकारे सरेल असं मला पटतच नाही आहे. त्याला संरक्षण देण्यासाठी इतर कोणी युद्धात का पुढे आला नाही? पांडव शिखंडीला पुढे करून भीष्माचार्याला घेरत होते तेव्हा दुर्योधनाचे लोक काय करत होते? भीष्मांच्या मृत्यूच्या वार्तेने माझे तर हृदयाचे ठोके वाढलेलेच आहेत. माझी चिंता आता वाढली आहे. त्याच्या बाणाच्या वर्षावापुढे पांचालांच्या श्रीयंजयाचं सैन्य कसं लढत होतं ते मला सांग. दुर्योधनाचं भाग्य की त्यांनी शत्रुपक्षाची मोठी सैन्य आधीच नष्ट केलेली आहे. मला सांगा संजया, त्याच्या मागून पुढून बाजूनी कोण संरक्षण त्यांना देत होतं? मला सांग, श्रींजयांना कोण अडवत होतं? पांडवांच्या जोरदार फौजांना कोण अडवत होतं? इतर कसे लढत होते ते सुद्धा मला समजून घ्यायचं आहे. पांडवांची सेना अजिंक्य होती तरी त्याने त्यांचा पराजय करण्यासाठी आणखीन प्रयत्न का नाही केले ते मला समजलं पाहिजे. एवढी चांगली व्यवस्था असताना पांडव भीष्मापर्यंत कसे पोचू शकले ते मला सांग संजया. भीष्म ज्याच्या जीवावर कौरव विसंबून होते तो गेल्यानंतर दुर्योधन काय करणार आहे तेही मला सांग. पांडव भीष्मावर हल्ला करूच कसे शकले ते मला समजलं पाहिजे. अरे संजया, फार प्राचीन काळी देव दानवांना मारण्यासाठी माझ्या पित्याची मदत घेत होते. त्यांच्या मुलांचा मृत्यू अशा प्रकारे व्हावा हे मला आश्चर्यकारकच वाटतंय. सगळ्या शस्त्रविद्येत प्रवीण असलेला माझा काका असा कसा मारला गेला ते मला समजत नाही आहे. त्याचा मृत्यू झाला म्हणजे कौरवांचं सैन्यच मेलं असंच मी समजतो. मला असंही वाटतंय की चांगुलपणावर वाईटपणाने मात केलेली आहे. पंडूंची मुलं त्याच्या वडिलांना मारून विजय मिळवू इच्छित आहेत असंच दिसतं आहे.
पूर्वी जमदग्नीच्या मुलाने भीष्माला अंबासाठी आव्हान दिलं होतं. त्यात रामाचा पराजय भीष्मानेच केला होता. अशा विजयी शूराला पांडव मारतात याचाच अर्थ काय आहे हे मला समजत नाही आहे. ह्यासारखं मोठं दुःखच नाही आहे आणि आता मला ते सहन होत नाही आहे. अशा अजिंक्य वीराला शिखंडी मारतो ह्याचंच मला नवल वाटतं आहे. माझा अजूनही विश्वास त्यावर बसतच नाही आहे की त्या युद्धात त्यांच्याबरोबर इतर कोण कोण साथ देत होते ते आता मला सगळं समजून घ्यायचं आहे. अरे संजया, आता माझं सैन्य पोरक्या बाईसारखं झालं आहे रे. ते सैन्य डोकं उडवलेल्या योद्ध्यासारखं झालेलं आहे. जेव्हा भीष्म खाली पडले तेव्हा माझ्या योद्ध्यांची काय मनस्थिती झाली होती तेच रे सांग मला. आपला मुख्य मेला आहे तेव्हा आपण आता काय करायचं ठरवलेलं आहे ते मला सांग. माझी मुलं त्या मृत्यूमुळे आक्रोश करत असतील. मी अजून त्या वार्तेवर विश्वासच ठेवू शकत नाही आहे. मला माहीत आहे की ज्ञान, अनुभव, प्रावीण्य, सामर्थ्य, बुद्धिमत्ता, वैराग्य हे काहीही तुमचा मृत्यू थांबवू शकत नाही. तो येणार म्हणजे येणारच हे सत्य समजूनच आपल्याला राहायचं असतं. मला जेव्हा तू सांगितलंस ना की भीष्म मेला तेव्हा मी माझ्या मुलांसाठी दुःखी झालो होतो. आम्ही सगळे भीष्मांच्याच ताकदीवर फार विसंबून होतो. तोच एकमेव आम्हाला आधार होता. भीष्माला मातीत पडलेला पाहून दुर्योधनाची काय प्रतिक्रिया झाली ते मला सांग. ह्यापुढे आमच्या बाजूच्या राजांची काय अवस्था असेल आणि पांडवांच्या बाजूच्या राजांची काय असेल ते मला सांग. क्षत्रियांचं जीवन फार क्रूरतेवर अवलंबून असतं. सततच मृत्यूशी त्यांची गाठ असते. हे कसलं रे जीवन. परंतु तरीही ते त्या जीवनात आनंद मानत असतात हे एक विचित्रच वाटतं ना. दोनही बाजूंचे क्षत्रिय त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. आम्ही मोठा त्याग केला आहे भीष्मांच्या रूपाने. त्यात कोणी किती चांगला आहे, कोणी किती वाईट आहे हे विचारात घेतलं जातच नाही. अशा परिस्थितीत आम्हाला जास्त मोठ्या उत्साहाने लढाई चालू ठेवली पाहिजे. हे तेव्हा घडेल तेव्हाच. इतर सैन्य आपलं कसं रचलेलं होतं ते मला सांग. कर्ण, शकुनी, दुःशासन आणि दुर्योधन कुठे आहेत? ते भीष्मांच्या मृत्यूबद्दल काय बोलत होते ते मला सांग. युद्ध हा फार मोठा जुगार आहे. तो खेळणारे त्यांच्या जीवाची बाजी लावूनच खेळत असतात. कोण जिंकलं, कोण हरलं, कोण मेलं ह्याचा विचार कोणी करतच नाही. कोणती खेळी कोण खेळला त्याचा विचार होत असतो. अरे संजया, भीष्मांच्या मृत्यूमुळे तर माझी शांती नष्टच झालेली आहे. आता माझी सगळी मुलं मरणार या कल्पनेने मला फार घोर लागला आहे. एकमेकांच्या मृत्यूच्या बातम्या देऊन तू तर माझ्या मनाची अस्वस्थता वाढवतच आहेस. पण आता मलाही पटायला लागलं आहे की दुर्योधनाची चाल किती चुकीची होती. त्याने काही गोष्टी गृहीत धरून सगळं योजलेलं होतं ते सगळे अंदाज एक एक करून खोटे ठरत आहेत हे लक्षात आल्यामुळे मी तर जास्तीत जास्त व्यथितच होत आहे. माझ्या मुलाच्या सगळ्या करणी मला समजल्याच पाहिजेत. त्या योग्य असतील किंवा अयोग्य असतील, कशाही असल्या तरी त्या मला समजल्याच पाहिजेत. भीष्माने या 10 दिवसात जे लढून मिळवलं ते सगळं गेल्यातच जमा झालेलं आहे असं मला वाटतं आहे. कारण त्याच्या मृत्यूने जे आपण घालवलेलं आहे ते परत मिळवण्यासारखं नाहीच आहे. संजया, मला सगळं इत्थंभूत समजलं पाहिजे ते तुझ्या दिव्य दृष्टीने पाहून मला तू सांग. इथेच आपण भूमिपर्व भाग 10 संपवणार आहोत. भाग 11. संजय सांगायला लागतो, आपण जे बोलता ते योग्यच आहे. आपल्या सगळ्या शंकांचं निरसन मी करणार आहे. अहो महाराज, आपण सगळा दोष दुर्योधनावर टाकून मोकळे होऊ शकत नाही. स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडणं ही चांगली पद्धत नाही आहे. जे दुसऱ्याला त्रास देतात त्यांना कधीतरी त्या सगळ्या कृत्याचा जाब हा द्यावाच लागतो असा सृष्टीचा नियम आहे. पांडव निष्पाप आहेत. त्यांनी कधीही कोणाला त्रास दिला नाही. त्यांना आपण आपल्या निष्क्रियतेने अनेक प्रकारे पीडा मात्र दिलेली आहे आणि ते सगळं आपल्यावरच उलटलं आहे. तर त्याबद्दल दुःख करण्यात काय अर्थ आहे?
तुमच्याकडून पांडवांशी जे दुष्कृत्य होत होतं ते भीष्मांना थांबवता आलं असतं, परंतु ते त्यांनी केलं नाही. त्याचीच किंमत त्यांना द्यावी लागलेली आहे. तर मग त्यात अयोग्य काय झालं ते सांगा. दुर्योधनाच्या प्रत्येक दुष्कृत्यात आपण आणि भीष्म समान प्रमाणात भागीदार होतात. त्याची किंमत आत्ता आपण भरत आहात. असा नियतीचा नियम आहे, त्याचा तुम्हाला विसर पडला आहे का? हे युद्ध होऊ नये म्हणून परोपरीने सगळीजणं सांगत होते. त्यात कृष्ण, पराशराचे पुत्र, नारद, कण्व असे सगळे सांगत होते ना. तेव्हा तुम्ही काय बोलत होतात की जे नियतीला मंजूर आहे ते होणारच आहे. मग आता का दुःख करताय? नियतीच्या मंजुरीचं आपण स्वागत का करत नाही आहे? मला व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे. ती जे दाखवतीये ते मी तुम्हाला आत्ता सांगतोय, ते नीटपणे ऐका. भारताच्या युद्धाचा वृत्तांत मी आता तुम्हाला सांगणार आहे. ते ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. जेव्हा दोन्हीही सैन्य समोरासमोर लढण्यासाठी उभे राहिले, दुर्योधन त्याच्या भावाला दुःशासनाला उद्देशून म्हणतोय, अरे दुःशासना, भीष्मांच्या संरक्षणासाठी जास्तीत जास्त रथ त्यांच्या भोवती रचा. आपल्या सगळ्या फौजांना आक्रमक व्हायला सांगा. ज्या घटनेची प्रतीक्षा मी इतकी वर्ष करत होतो ती आत्ता येऊन ठेपलेली आहे. ह्या युद्धात सर्वात महत्त्वाचं आहे ते असं की आपण भीष्माचार्यांना संरक्षण द्यावं. त्यांना संरक्षण दिलं की ते पांडवांचे जास्तीत जास्त सैनिक मारू शकतील. त्याचबरोबर पांचालाचं आणि सोमकांचंच आणि श्रींजयांचं सुद्धा लढवय्ये ते मारून टाकतील, जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच भीष्म विशेष करून सुरक्षित असतील असंच पाहावं. उरलेले माझे सैनिक शिखंडीला मारण्याचा प्रयास करतील. आपलं सगळं सैन्य भीष्मांना संरक्षण देण्यासाठीच रचलं पाहिजे. सिंहाला सुद्धा संरक्षणाची गरज असते, नाहीतर एखादा कोल्हा त्याला मारू शकतो. युधमन्यू डावीकडील बाजू पाहील, उत्तमौजस उजवी बाजू पाहील, तो फाल्गुनीला पाहील. फाल्गुनी शिखंडीला संरक्षण देत आहे. जर आपल्याकडून काही चुकी झाली तर भीष्माला शिखंडी मारू शकेल. ते झालं नाही पाहिजे. इथेच आपण आपला 11वा भाग संपवणार आहोत. भाग 12वा. संजय पुढे सांगतो, पहाट झाली आणि सगळं सैनिक व्यूहरचना करण्याच्या कामात लागले. जो तो ओरडून सांगत होते त्या दिवशी व्यूहरचना कशी असावी. शंखुनाद आणि ढोलक्यांचा आवाज सगळीकडे ऐकू येत होता. त्याबरोबरच घोड्यांचं खिंकाळणं, हत्तीचे चित्कार सगळीकडे ऐकू येत होते. पांडवांचं आणि कौरवांच्या अशा दोन्हीही मोठी सेना युद्धासाठी तयार झालेली होती. सकाळच्या प्रकाशात त्यांच्या घोड्यांचे आणि हत्तीचे संरक्षकावर्ण चमकत होती. दोन्ही बाजूंच्या रथांच्या रांगा अशा होत्या की ती एखाद्या नगराचीच रचना आहे. सर्व शस्त्रसज्ज सैनिक लढण्याच्या आदेशाची वाट पाहत उभे होते. रथावरील ध्वजावर केलेली सोन्याची सजावट सूर्याच्या प्रकाशात चमकत होती. सैनिक त्यांची शस्त्र घेऊन सज्ज होते. त्यांच्या हातात गदा, तलवारी, भाले, धनुष्य, बाण असे होते. शकुनी, सल्य, जयद्रथ, अवंतीचे 2 राजपुत्र विंद आणि अनुविंद, कैकेयाचे 2 बंधू, सुदक्षिणा कंबोजचा राजा, श्रुतयुद्ध कलिंगाचा राजा, राजा जयत्सेन, बृहदकोसलचा राजा, कृतवर्मन हे महत्त्वाचे योद्धे त्यांच्या पलटणासह सज्ज होते. त्यांच्याबरोबरच इतर राजेसुद्धा त्यांच्या पलटणी घेऊन लढण्यासाठी सज्ज होते. मोठे मोठे महारथी त्यांच्या फौजा रचून दुर्योधनाची आज्ञा येण्याचीच वाट पाहत उभे असतात. कौरवांची मोठी पलटण सर्वांच्या पुढे होती. ती धृतराष्ट्राची स्वतःची फौज होती. त्यांच्यामध्ये शंतनुपुत्र भीष्म त्यांच्या रथात उभे होते. त्यांच्या डोक्यावर छत्री होती. तो त्यांचा मान होता. पांडवांचे आणि कौरवांचे योद्धे त्यांना पाहतात. भीष्मापुढे पांडवांचे दृष्टद्युम्न लहान मुलासारखेच वाटत होते. ती तुमच्या फौजेची 11वी पलटण होती. दोनही फौजा एकमेकांना न्याहाळत होत्या. असं दृश्य याआधी पाहायला मिळालेलंच नाही आहे. इथेच आपण 12वा आपला भाग संपवणार आहोत. भाग 13वा. संजय पुढे सांगतो, पवित्र कृष्णद्वैपायन जसे बोलले होते
तसं सगळे पृथ्वीचे राजे कुरुक्षेत्री जमा झाले होते. ज्या दिवशी युद्ध आरंभ होणार त्या दिवशी चंद्र पितरांच्या भागात गेलेला होता. सोम म्हणजे चंद्र मेघा नक्षत्राच्या भागात शिरलेला होता. त्याचाच अर्थ असा समजला जातो की त्या परिस्थितीत जे योद्धे लढाईत मरतात त्यांना त्वरितच स्वर्गात प्रवेश मिळतो. त्यासाठी तो मुहूर्त पांडव आणि कौरवांच्या युद्धासाठी निवडला होता. सूर्य उगवला तो दुभंगलेला दिसत होता. लढाईत मेलेल्यांची कलवरं खाणाऱ्या कोल्हे, लांडगे, गिधाडं हे जोरजोराने ओरडू लागलेले होते. कुरु घराण्याचे पितामह भीष्म आणि द्रोण त्या दिवशी उठले. ते त्यांच्या जपात बोलतात की ह्या युद्धात जय पांडवांचा होवो. तरी त्यांचं जे वचन त्यांनी दिलेलं होतं ते दुर्योधनाला त्याप्रमाणे ते दोघंही कौरवांसाठीच लढणार होते. देवदत्त त्याच्या कामाप्रमाणे सगळ्या राजांना बोलावतो आणि म्हणतो, अहो क्षत्रियांनो, आता तुम्ही चांगली लढाई खेळून स्वर्गात जाण्याची तयारी करत आहात. कारण चंद्र मेघात शिरलेला आहे आणि अशा प्रसंगी जे लढाईत मरतात त्यांना प्रेत योनीमध्ये जावं लागत नाही. ते थेट स्वर्गात जातात असे ऋषी आणि दृष्टे सांगत आहेत. तुम्ही इंद्राच्या किंवा ब्रह्माच्या लोकात जाणार आहात जसं तुमचं पुण्यकर्म असेल. युद्ध मन लावून करा. त्यात नीतिशास्त्राचे नियम मोडू नका. लढताना प्रतिस्पर्ध्याबद्दल राग, द्वेष, दुष्टपणा ठेवू नका. एक यमाचे दूत म्हणून तुम्ही तुमचं काम करा, म्हणजेच तुमचं स्वर्गातील स्थान पक्क होईल. ह्याआधी नभंग, ययाती, नहुष, मंदत्री, नृग असे राजे ह्याच मार्गाने स्वर्गात गेलेले आहेत. क्षत्रियांसाठी हाच श्रेयस्कर मार्ग स्वर्गरोहणासाठी सांगितलेला आहे. अशा रीतीने जे गेले त्यांचं श्राद्धही करावं लागत नाही, कारण ते थेट स्वर्गात जातात. ते स्वतः पितर होतात. हे भाषण ऐकणारे राजे आणि सैनिक मोठे उत्साही दिसत होते. त्यावेळी भीष्म सेनानी आहेत म्हणून कर्ण लढाईत भाग घेत नसतो. तो बाजूला असतो. कर्णाचा मुलगा विकर्तन आणि इतर मात्र त्या लढ्यात सामील होतात. ते सिंहगर्जना करत करत रणभूमीत प्रवेश करतात. त्यांच्या छत्र्या, पताका, ध्वज फडकत होते. त्यांचे घोडे, हत्ती आणि पाईक मोठ्या दिमाखाने पुढे सरकत होते. ढोलकी, तुताऱ्या आणि शंखनादाने सगळी पृथ्वी दणाणून निघालेली होती. रथांच्या चाकांचा खडखडाट सगळीकडे ऐकू येत होता. चिलखतं चमकत होती. सगळे योद्धे तेजाने चमकत होते. भीष्मांचा रथ त्यावरील झेंड्याने विशेष नजरेत भरत होता. अशा रीतीने पुढे होऊन त्या शूरवीरांनी रणभूमीतल्या आपल्या आपल्या जागा घेतल्या होत्या. शंतनूचा मुलगा सैव्यास आज्ञा करतो, गोवशनाचा राजा आहे, की त्याने इतर राजांना त्याच्या फलटणासह आपापल्या जागा घ्याव्यात. अश्वत्थामा त्याला दिलेल्या जागी तयार होतो. त्याचं स्थान पलटणीच्या अग्रभागी होतं. त्याचा झेंडाही होता त्यावर आणि त्यावर सिंहाचं चित्र होतं. श्रुतायुध आणि घित्रसेन, पुरुमित्र, विवंसती, शल्य, भूरीश्वर, विकर्ण हे 7 वीर त्यांच्या रथातून द्रोणांच्या मुलाच्या नेतृत्वाखाली भीष्मांना संरक्षण देण्यासाठी योजलेले होते. द्रोणांचा ध्वज, जे सगळ्यांचे गुरु होते, त्यांच्या ध्वजावर यज्ञवेदीची मुद्रा होती. त्यावर एक पाण्याचं पात्र आणि धनुष्य होतं. दुर्योधनाच्या ध्वजावर हत्तीचं चिन्ह होतं. त्याच्याबरोबर मोठी फौज होती. पौरव आणि कलिंगचा राजा आणि शल्य ह्यांना आपले रथ दुर्योधनाला संरक्षण देण्यासाठी उभे केलेले होते. मगधचा राजा त्याच्या मौल्यवान रथात होता. त्याच्या ध्वजावर वृषभाचं चित्र होतं. एक मोठे सैन्य पूर्वेकडील राजांचं होतं. त्याचं नेतृत्व अंगच्या मुख्याने म्हणजे जो कर्णाचा मुलगा होता वृषकेतू त्याच्याकडे होतं. शक्तिमान कृपाचार्य मोठ्या उत्साहात आपला रथ घेऊन त्यांच्या पलटणाचं नेतृत्व करत होते. त्यांच्या ध्वजावर डुकराचं चिन्ह होतं. त्यांचा ध्वज जरीचा होता. जयद्रथ, जो दुर्योधनाच्या बहिणीचा पती होता, तो त्याची 1,00,000 फौज घेऊन तयार होता. त्याचं सैन्य मोठं दिमाखदार दिसत होतं. त्या सैन्यात हत्तीदळ, घोडदळ, रथदळ असं सगळे होते. कलिंगचा राजा केतुमत हा सुद्धा त्या कौरवांच्या सैन्यात दिसत होता.
त्याचे हत्ती फार प्रचंड दिसत होते. त्यावर शत्रुघ्न यंत्र बसवलेली होती. त्या राजाच्या डोक्यावर शुभ्र छत्री होती. त्याला वारा घालण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंना चौऱ्या झुलत होत्या. केतुमत त्याच्या हत्तीवर बसलेला होता. त्यामध्ये राजा भागादत्त सूर्यासारखा तळपत होता. तो त्याच्या हत्तीवर बसलेला होता. अवंतीचे 2 राजपुत्र विंद आणि अनुविंद, जे भागदत्ताच्या तोडीचे समजले जात होते, केतुमताच्या बाजूने ते होते. द्रोण, भीष्म, अश्वत्थामा, कृप आणि कौरव व्यूह त्यांच्या पलटणी घेऊन, ज्यात असंख्य हत्ती, घोडे आणि रथ होते, शत्रूवर तुटून पडण्याच्या तयारीतच होते. त्यातल्या त्यात व्यूहाचा उत्साह विशेष दिसत होता. पण इथेच आपण आजचा 13वा भाग आपला संपवणार आहोत.